नमस्कार. जय गोमाता. आज व्हिडिओ करण्यासंदर्भात कारण म्हणजे काय की तिरोची शुक्रवारी डिलिव्हरी झाली आणि आनंदाची बातमी म्हणजे काय की आमच्या तिरोनं एका नंदीला जन्म दिला. अतिशय चांगली गोष्ट. म्हणजे मला ज्या अपेक्षा होत्या माझ्या त्या मॅडमनी ह्याला पूर्ण केल्या की मी बरेच वेळा असं मला वाटायचं की आपल्या म्हणजे तिरुला सारखं 2 वेळा कालवडीत झाल्या व एखादा नंदी आपल्या घरात तयार व्हावा अशा दृष्टिकोनातून माझी लई इच्छा व्हायची की बाबा आपल्या गाईला एक नंदी व्हायला पाहिजे. तर मॅडमने आपली ती देखील इच्छा पूर्ण केली. आता ह्या काय करायला लागेल बघा. हां हां नसतं घर घर घर. मग सर्वसाधारण आज मला वाटतं शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आजचा 4था दिवस आहे. बऱ्यापैकी कमेंट्स अशा होत्या की व्यायाल्यानंतर दादा व्हिडिओ करा, व्यायाला व्हिडिओ करा. तर मी आता व्यायाला एक व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे आणि व्यायाल्यानंतर मी काय काळजी घेतल्या त्याचा ब्लॉग मी पुढच्या याला तुम्हाला दाखवणार आहे. तर हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट आता मी तुम्हाला झालेला नंदी तुम्हाला दाखवतो. आपला नंदी झालेला जो आहे तो दाखवतो. 4 दिवसाचा शंखची पैदास, शंखच्या वळूची पैदास झालेली आहे बघा. ही सर्वसाधारण 4 दिवसाचं वासरू आहे आणि पूर्ण कोस वरून सगळा पूर्ण कोसा कलर आलाय. तांबूस असा रंग येतोय. ही तांबूस असा रंग आला. हा सगळा असा शेपटीवरून असा करतो. आणि तुम्हाला मी वेळेनंतर देखील ब्लॉक केलेला आहे की नाही तो त्यात बघायला मिळेल. तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा, अगदी नक्की बघा. साधारण आम्ही एक नावं सुचवतो की आम्ही घरचे आमचे म्हणतात की रायबा, रुद्रा, पुन्हा म्हणजे ही नावं रवरनं ठेवण्यामागचं कारण काय की रामनवमीच्या झाल्यानंतर हा झालाय. मग रामाच्या ह्याच्यावर नाव त्याचं ठेवलं की रायबा किंवा रुद्रा अशी नावं आम्ही ठेवायला लागलोय. तरी पण कमेंट्समध्ये तुम्हाला काय नाव आवडते ते नाव तुम्ही तुमच्या कमेंट्समध्ये सांगा आम्हाला. बघूया आपल्याला कसं कसं त्यातनं होतंय आणि त्याचं नाव आपण ठेवूया त्यावर. नमस्कार. जय गौमाता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सांगायचा भाग म्हणजे कसं झालं तुम्हाला सांगतो. म्हणजे तिरुमलाचं आमचं कसं झालं की व्यायला दुपारी आणि त्या दुपारी इतकं गरम होत होतं. एक तर मला म्हणजे कॉलर माईक देखील लावता आला नाही. तर थोडा व्हिडिओमध्ये आवाजाचा प्रॉब्लेम झाला. समजून तुम्ही घ्या. कारण त्या शक्य नव्हती ते सगळं करणं. कारण उचलून परत बाहेर घ्यायचं वासराला त्या सगळ्या जे गोष्टी करत असताना परत कॉलर माईक लावून ते कुठं पडला किंवा असा आणि त्या गडबडीत आम्ही ती करू शकलो नाही. तर जरा साऊंडिंगचा थोडा प्रॉब्लेम आहे, आपण समजून घ्या. वासरू झाल्यानंतर बघा आपण पहिले या तोंडातनं घाम काढतो. मी आता काढल्या मगाशी पण तुम्हाला डेमो दाखवा लागलो. अशा पद्धतीने घ्यायचं. तर कानात घालाय का बघा जेव्हा त्याचं कान साफ करून घ्यायचं. कानात देखील खूप मध्ये चालते. आता मी माझ्या पाडीनं म्हणजे बऱ्यापैकी वासरू क्लीन केलं त्यामुळं फारशी काय अडचण नाही आहे. कारण मी बी आत्ता चालू मला बी काय माहीत नव्हतं. म्हणजे बिल असं वैवट वाटत नव्हतं पण झाली पटकन लगेच. आता आपण याला धुवून घेणार आहे. चाटून घेतलंय तिनं बऱ्यापैकी मसाला. आणि सगळ्यांना आनंदाची बातमी म्हणजे नर झाला. अतिशय देखना नंदी झालाय. 3ऱ्या वेळा नंदी दिला पाडीनं आपल्या. पहिल्या 2 पाड्यानंतर 3रा नंदी. वासरू संपूर्ण नराव पडले. थांबवतो मी सकाळपासून जेवलेलं देखील नाही. आता मागणे येणार शाळेतनं तसं झालं निम्म्यातनं आणि परत शाळेत गेलो आणि परत शाळेतनं फोन आला की या दादाला लवकर यावी. मी सर गाय आलेली. आता जेवायचं. आता जेवणार. माझी एनर्जी पूर्ण झाली. मला जेवल्याशिवाय पर्याय नाही. तर या ठिकाणी व्हिडिओ आता थांबवतो. राजी कशी करणार बघा. नाव यांचं कमेंटमध्ये नावं द्यायला काय नाव ठेवायचं मी कमेंट्समध्ये नावं देणार आहे. त्यातली कुठली नावं तुम्हाला योग्य वाटतात बघा आणि पुढच्या व्हिडिओला आपण किंवा कमेंट्सद्वारे आम्हाला सांगा.